Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईमधील नोकर भरतीसाठी एका गुजरात स्थित कंपनीने दिलेली जाहिरात आता वादात सापडली आहे. कारण या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी तरुणांना प्राधान्याने त्यांचा विचार होईल असं स्पष्टपणे छापलं गेलंय. बघूयात. मुंबईमध्ये राहून मुंबईत उद्योग उभे करून काही अमराठी लोक आणि व्यावसायिकांना कशी मराठी भाषा आणि लोकांची ॲलर्जी आहे त्याचं अजून एक उदाहरण समोर आले. अहमदाबाद स्थित एका कंपनीनं Naukri.com आणि लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर एक नोकरीची जाहिरात दिली. मॅनेजर आणि अकाउंट्स फायनान्स या पदांसाठी जाहिरात आहे. दरमहा 2 लाखाहून अधिक पगार आहे. अट 9 ते 10 वर्ष अनुभवाची घातली गेली आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यासाठी कंपनी फक्त गुजराती आणि मारवाडी लोकांनाच नोकरी देणार आहे. या पदांसाठी आम्हाला कोण हवे आहे याचा उल्लेख करताना स्पष्टपणे तिथे गुजराती आणि मारवाडी असं लिहिलंय. म्हणजे कंपनी मुंबईत आहे, उद्योग महाराष्ट्रामध्ये आहेत, मात्र तिथं काम करण्यासाठी कंपनीला मराठी नको तर गुजराती आणि मारवाडी तरुण हवे. या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे ही. नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे. म्हणजे ही मराठी माणसाला नाही द्यायचं यांना. काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी. मराठी माणसाने कुठे जायचं? म्हणजे हे सुरू काय आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठी माणसाला सल्ला देतात की हिंसा योग्य नाही आहे, पण तुम्ही अशा घटना थांबवणार आहात की नाही आहात? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफड फोडणार. याआधी सुद्धा अनेकदा काही अमराठी उद्योजकांनी अशाच प्रकारे मराठी तरुणांना नोकऱ्यांवरून डावलल्याचं समोर आलं होतं. एकीकडे सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं अगदी घसा सुकेपर्यंत सांगते, मात्र दुसरीकडे अशा कंपन्यांवर कारवाई कधी होणार याबद्दलचं उत्तर अनुत्तरित आहे. ते इंग्रज बोलायचे ना पूर्वी, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. तसा मास त्यांना आलेला आहे. तर अशी जाहिरात असेल तर नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जो कोण कंपनीचा मालक असेल त्याला बोलवून घेऊन काय निर्देश द्यायचे ते देऊ. नाही, ती चुकीची आहे. कारण की कायद्याने देखील सर्वांना समान हक्क समान न्याय आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणेच सर्व काही काम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी दिशाभूल केलेली असेल, परंतु अशा पद्धतीने कुठेही अशा पद्धतीने करता येण्यासारखं नाही. मराठी मांसाहार करतात म्हणून मीरा रोड, बोरिवली, कांदिवली अनेक सोसायट्यांमध्ये काही जैन आणि गुजराती परिवार मराठी लोकांना घरं मिळू देत नाहीत. ते लोण मराठी बहुल विलेपार्ले भागापर्यंत येऊन पोहोचले. एकीकडे भाजपचे मंत्री लोढा आम्ही मूळचे हिंदूच आहोत असं म्हणत जैनांचा अल्पसंख्याक दर्जा हटवण्याची मागणी करतात. मात्र काही जैन लोक हिंदूच असलेल्या मराठी लोकांना घरं का नाकारतात याचं उत्तर मिळत नाही. तुर्तास मराठी म्हणून आपल्याच मुंबईमध्ये घर नाकारण्याचे प्रकार सुरू होते, ते आता मराठी म्हणून नोकरीही नाकारण्यापर्यंत आले आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.